सध्या सगळीकडेच लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू आहे, त्यामुळे सर्वच पक्ष आपल्या पद्धतीने कामाला लागले असून मोर्चे बांधणी करत आहेत। त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मावळ मतदारसंघात जनसंवाद दौरा आयोजित केला होता। यावेळी त्यांच्या समवेत खासदार संजय राऊत, शेकापचे नेते संजय पाटील, बाळाराम पाटील, रायगडचे नेते बबन पाटील, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते प्रशांत पाटील, काँग्रेसचे स्थानिक नेते पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। पक्ष फुटल्यानंतर पक्षाचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाला गेल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे आणि त्याला उद्धव ठाकरे गट हे ताकदीने सामोरे जाताना दिसत आहे। त्यामुळेच त्यांनी त्यांचे जनसंवाद दौरे आयोजित करण्यास सुरुवात केली आहे। यावेळी मावळ मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद दौरा घेत भाजपवर जोरदार टीकास्त्र झोडले आहे। आता फक्त कार्यालयाचे उद्घाटन आहे तर अशी गर्दी, विजयाच्या मिरवणुकीत किती गर्दी असेल? आता तर फक्त आपल्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि कार्यालयाच्या उद्घाटनाला एवढी गर्दी असेल तर विजयाच्या मिरवणुकीला किती असेल? आणि जागा आपण जिंकणारच, जिंकावीच लागेल। पुन्हा भाजप आल्यास ही शेवटची निवडणूक ठरेल। आज दिल्लीतले सांगतायत पुन्हा येईल, एवढा आत्मविश्वास आहे, मग पक्ष का फोडतात? एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसऱ्या बाजूला राजधानी, आणि अशा या छत्रपतींच्या जिल्ह्यामध्ये आपला हक्काचा पवित्र भगवा फडकणार नाही तर दुसरं कोणतं फडकं फडकणार? या निवडणुकांमधला प्रचार हा तसाच राहणार आहे, कारण आजपर्यंत असं काही नाही की या देशात ही पहिली निवडणूक होते। पण कदाचित पुन्हा जर का भारतीय जनता पक्षाचं सरकार चुकून आलं तर ही या देशातली शेवटची निवडणूक ठरेल। आणि मला खात्री आहे, आजपर्यंत काही जणांनी छाती ठोक सांगितलं होतं की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। आज सुद्धा दिल्लीतले सांगतात तेच पुन्हा येणार, पण पुन्हा येणारे अगदी स्वतःच्या घरामध्ये जातात, ते पुन्हा लोकसभा किंवा विधानसभेमध्ये येऊ शकत नाहीत। आणि एवढंच जर का त्यांना आत्मविश्वास आहे मी पुन्हा येईन, मग फोडाफोडी कशाला करताय? पक्ष फोडला एकतर तुम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला संकटामध्ये ज्या पक्षांनी साथ सोबत दिली त्या शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात। एवढे नतद्रष्ट मला नाही वाटत या राज्यामध्ये आणि या देशात राजकारणी यापूर्वी जन्माला आले असतील। भाजप ही वृत्ती देशातून संपवावी लागेल तरच सगळ्यांचे अच्छे दिन येतील, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले। पक्ष हा पक्ष नाही, ही एक भ्रष्टाचारी सडकी कुचकी ही वृत्ती आहे, ही वृत्ती आहे आणि ही वृत्ती आपल्याला देशातनं संपवावीच लागेल। मी नुसतं म्हणतोय अबकी बार भाजपा तडीपार, ते केवळ आपल्या राज्यातून, केवळ मावळमधून, रायगडमधून, महाराष्ट्रातून नाही तर देशातून ही वृत्ती तडीपार आपल्याला करावीच लागेल। कारण ती केली तर आणि तरच आपल्या सगळ्यांचे अच्छे दिन येतील, तरच अच्छे दिन। तसेच इथल्या खासदारांनी तर गद्दारी केली, त्यांना येणाऱ्या निवडणुकीत आडवा करायचं बोलत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना जोरदार टोला लगावला आहे। पुढे ठाकरे यांनी सरकार सर्व पक्षाशी शेट आहेत, सरकार आपले येऊ द्या आपल्याकडे येतील, त्यांचे येऊ द्या त्यांच्याकडे जातील, हे सर्व पक्षीय शेट आहेत। कुठेही गेले तरी आपले दुकान चालू, ही दुकानं चालवणारी राजकारणी लोक आहेत, त्यांची दुकाने आपल्याला आता बंद करायची असा थेट इशारा ठाकरे यांनी केला आहे। स्थिती होती आणि तीच वेळ आता परत आलेली। इथल्या खासदारांनी गद्दारी तर केलेलीच आहे, त्याला तर आडवा करायचाच, आडवा करायचाच, कोणत्याही परिस्थितीत करायचा। पण दुसरी लोक जे सरकार सर्व पक्षीय शेट आहेत, सरकार आपल्याकडे येऊ द्या, आपलं सरकार येऊ द्या आपल्याकडे येतील, त्यांचं येऊ द्या त्यांच्याकडे जातील, म्हणजे हे सर्व पक्षीय शेट आहेत। कुठेही गेलं तरी आपलं दुकान चालू, हे दुकान चालवणारी जी काय आता लोक आहेत, दुकानदार म्हणजे ते राजकारणातले, इथे कोण दुकानदार आले असतील त्यांच्याबद्दल नाही मी म्हणत, ही यांची दुकानं आता बंद करायची आहेत। कारण तुम्हाला आम्ही निवडून देत आलो,
पण निवडून दिल्यानंतर मला तर आश्चर्य वाटलं. आता संजोगजी तुम्ही सांगितलं की इकडे ग्रामीण रुग्णालय नाही, म्हणजे मला लाज वाटते. हा गद्दार कोणी एकेकाळी शिवसैनिकांनी, म्हणजे तुम्हीच त्याला निवडून दिला होता, पण त्याला ग्रामीण रुग्णालयाचा एक विषय सोडवता नाही आला. बरं, मधल्या काळामध्ये करोनाचं संकट येऊन गेलं होतं. कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा काही म्हणा, त्या जगावरती आलेल्या आणीबाणीच्या काळामध्ये आपल्या महाविकास आघाडीचं सरकार आणि मुख्यमंत्री म्हणून मी होतो. संपूर्ण राज्याची जबाबदारी माझ्या खांद्यावरती होती. तुम्ही सगळे माझ्यासोबत होतात. म्हणूनच देशाला कौतुक वाटेल, अभिमान वाटेल असं काम हे महाराष्ट्राने करून दाखवलं, कारण तुम्ही सगळे सोबत होता. आणि त्यावेळेला एक हॉस्पिटल्स असतील. व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाई शाहसह प्रिया जवानचा रिपोर्ट, मावळ.